शहर में आज भक्ति रस से भरा दिन अनुभवा गया, क्योंकि आषाढ़ी एकादशी के पृष्ठभूमि में आदिशक्ति मुक्ताबाई की पालकी का प्रस्थान समारोह बड़े श्रद्धा भाव से पारित हो गया। पंढरपुर की दिशा में 700 किलोमीटर का पैदल यात्रा करने वाली यह पालकी वारी आज जलगांव से उत्साह के साथ रवाना हुई। जलगांव से आज आदिशक्ति मुक्ताई की पालकी आषाढ़ी वारी के लिए पंढरपुर रवाना हुई। प्रस्थान के अवसर पर हजारों भक्त ढोल ताशे और भजन के साथ सहभागी हुए। महिला भक्तों ने पालकी मार्ग पर रंगोली बनाकर स्वागत किया। यात्रा 3 सप्ताह तक चलेगी। विभिन्न गांवों से होकर ये गुजरेगी। प्रशासन ने पुख्ता इंतजाम कर रखे हैं। यह धार्मिक सन के साथ सामाजिक और सांस्कृतिक एकता का भी प्रतीक रहा। माझे नाव जोशना राजू पाटील, राहणार पूर्णाळ। आम्ही दर महिन्याला मुक्ताबाईच्या सेवेला येतो आणि दिंडी पंढरपूरला जात असताना आम्ही रांगोळी काढण्याची सेवा घेत असतो। आमच्याकडून जेवढी सेवा होते तेवढी आम्ही करून घेतो मुक्ताबाईच्या आशीर्वादाने। आणि आम्हाला पंढरपूरची पण सेवा घडलेली आहे। आम्ही पंढरपूरला या दिंडीमध्ये जातो। आम्ही एवढा आनंद घेतो की आम्हाला घरच्या गोष्टीचं कोणत्याच गोष्टीचं भान नसते। आम्ही शेतीची कामं सोडून पण जातो आणि तिकडून परत पंढरपूरवरून घरी येताना पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत घरी येऊन शेतीच्या कामासाठी उत्साहित होतो आणि आम्हाला थकवा वगैरे काहीच जाणवत नाही। आम्ही म्हणजे एकदम निश्चिंत मन तिकडं रमून पंढरपूरला जातो। सर्व मन आमचं पंढरपूरमध्ये असतं। असं वाटत नाही की घरी यायची इच्छा होते बा की घरी जावा। माझं नाव मीराबाई अजबराव पाटील। कुठून आले तुम्ही? आम्ही पूर्णाळून आले। 7 वर्ष झाले आम्हाला मुक्ताबाईच्या चरणाची आम्ही सेवा करतो, रांगोळ्या काढतो आणि आम्ही शेती व्यवसाय करतो। दादा 1 महिन्यातून एक वारी आमची सेवेची आहे। 1 महिना झाला की आम्ही सेवेला हजर होतो। आम्ही सेवा निरंतर करतो। आम्हाला मुक्ताईचा आशीर्वाद घडावा अशी आमची अपेक्षा आहे। माझं नाव सरलाबाई दगडू पाटील, राहणार चापोरा। मुक्ताबाईची सेवा करण्यासाठी दर महिन्याला आम्ही इथे येते आणि पंढरपूरपर्यंत जाता सेवा आमच्याकडून मुक्ताबाई घडून घेते अशी आमची मनाभावापासून अपेक्षा आहे।